आणि आताची एक महत्त्वाची बातमी आहे। पुण्यातील मुंडवा येथील महारवतनाच्या जमिनीच्या गैरव्यवहारात अजित पवारांचे पुत्र पार्थ पवार यांचा सहभाग असल्याचा पहिला पुरावा हाती लागलाय। पार्थ पवारांनी 4 वर्षांपूर्वी त्या जमिनीची सुनावणी तात्काळ घ्यावी अशा आशयाचं पत्र लिहिलं होतं। ते पत्र एनडीटीव्ही मराठीच्या हाती लागलंय। 1 जून 2021 रोजी दिलेलं हे पत्र एनडीटीव्ही मराठीच्या हाती लागले। त्यामुळे अजित पवारांनी पार्थ पवारांचा यात थेट संबंध नव्हता असा दावा केला होता। तो दावा खोटा ठरतोय हे पुन्हा एकदा स्पष्ट झालेलं आहे। याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी राहुल कुलकर्णी यांच्याकडून। राहुल, एका पत्राचा हा पुरावा आहे, पार्थ पवार यांनी हे लिहिलेलं पत्र आहे, काय अधिक माहिती? एक काम करूया हेमाली, माझ्यासोबत सामाजिक कार्यकर्ते विजय कुंभार पण आहेत, कारण हे यासाठी मी त्यांना बरोबर घेतलं लगेच। एक तर ते पत्र त्यांच्याकडनं चाललं, हा एक भाग। दुसरं, राज्याच्या गृहमंत्र्यांना किंवा पोलिसांना पुढच्या कोणत्याही प्रश्नाची अशी उत्तरं मिळाली नाहीत असं होऊ नये की ह्या प्रकरणामध्ये पार्थ पवार यांचा सहभाग होता की नाही, कारण त्या संदर्भामध्ये अजूनही असं म्हटलं जातं आहे की कायदेशीरदृष्ट्या जो व्यवहार झाला त्याप्रमाणे ज्युडिशियल ज्युरिस्प्रुडन्स जर बघितला आपण तर त्याप्रमाणे ज्यांच्यात व्यवहार झाला त्यांचाच या संदर्भामध्ये सहभाग आहे आणि म्हणून पार्थ पवार यांचं नाव नाही आहे। पण हे जर पत्र आपण बघितलं, कारण हा पोलीस तपासाचा पुढं भाग असेल, हे पत्र आहे ते 1/6/2021 की जेव्हा पार्थ पवाराचं वय वर्ष असेल, कारण आत्ता निकेतननं बघितलं वेबवरती तर 35 वर्ष वय आहे पार्थचं, वयाच्या 30व्या वर्षी दिलेलं ते पत्र आहे। आणि त्या पत्रामध्ये 1994 साली जे तेव्हाचे महसूल मंत्री होते, कारण तेव्हाचे मुख्यमंत्री हे शरद पवार यांच्या काळातला तो कालखंड आहे, आणि त्या काळामध्ये जे महसूल मंत्री होते त्यांनी हा निर्णय दिला असं पार्थ पवार म्हणतोय आपल्या पत्रामध्ये। आणि त्यांचं समत आहे पार्थ पवारांचं की तेव्हाच असा निर्णय झाला होता की ही एक जमीन आणि आणखीन एक जमीन ही ते जे मूळ त्याचे जे इनामी वतनदार आहेत, आता ह्याच्यामध्ये महार वतनदार आहेत, त्यांना ती जमीन परत द्यायला हवी। अरे हे का होत नाही असं पत्र पार्थ पवारांनी 2021 साली लिहिलं आहे। आणि तात्काळ सुनावणी घ्या आणि या प्रकरणामध्ये जे महार वतनदार आहेत त्यांना त्यांच्या जमिनीचा मूळ हक्क, जी नजराना रक्कम असते ते भरून घ्या असं सांगितलं। याचा अर्थ हेमाली 2, 1 पार्थ पवारांचा ह्या जमिनीवरती खूप आधीपासून डोळा होता असं विजय कुंभार यांचं मत आहे। आणि दुसरं, श्री अजित पवार यांना ह्या सगळ्या प्रकरणामध्ये काहीही माहिती नव्हतं, हेही खोटं आहे असं तुमचं मत आहे, बरोबर? नक्की। याच्यामध्ये 2 गोष्टी आहेत, एक सहीचं पत्र आणि परिस्थितीजन्य पुरावा। नोव्हेंबर 2020 रोजी शीतल तेजवानीने पत्र दिलं जिल्हाधिकाऱ्यांना। त्याच्यावर काही झालं नाही, गेले 15 वर्ष ती प्रयत्न करत होती। त्यानंतर महिन्याभराने अमिडिया कंपनीची स्थापना झाली, एका महिन्यात। आणि अमिडिया कंपनीने या क्षणापर्यंत हा व्यवहार सोडून इतर काही व्यवहार केल्याचं त्या कंपनीच्या रेकॉर्डवरनं कुठे दिसत नाही। अच्छा, म्हणजे हे बघा नवीन एक ब्रेकिंग हेमाली, अमिडिया कंपनीची स्थापनाच केवळ ही जमीन परत घेण्यासाठी झाली होती आणि त्याला 2021च्या पत्राचा आधार पण आहे आता। आणि कागदोपत्री ते झालेले आहे तेव्हा स्थापन, ठीक आहे। पण त्यानंतर काही घडलं नाही। 1 जून 2021 रोजी पार्थ पवार यांनी पत्र दिलं की शीतल तेजवानीच्या पत्रावर कारवाई करावी 4 वर्ष आधी। आणि त्यानंतर मग कारवाईला सुरू झाली, मध्ये काय अडथळे आले असतील, आणि 30 डिसेंबर 2024ला शीतल तेजवानीने पैसे भरले ॲक्च्युली, आणि 6 महिन्यामध्ये व्यवहार सुद्धा झाला। ठीक आहे, पण माझ्या 2 प्रश्नांची थेट उत्तर द्या, कारण महाराष्ट्रातला प्रेक्षक बघतो। एक, पार्थ पवारांना 2021 सालापासून ह्या जमिनीवरती डोळा होता, हे तुमचं 100%, 100, याच्यात कुठलीही शंका नाही, बरोबर, याचा आपण ॲफिडेव्हिट सुद्धा करू। करेक्ट। दुसरं, अजित पवारांना ह्या व्यवहारासंदर्भात माहिती नव्हतं, हे खोटं आहे असं तुमचं मत आहे? 100%, कारण हे एवढं सोपं नाही। 300 नव्हे 1800 कोटीचा व्यवहार आहे, याच्यामध्ये अनेक कायदेशीर अडचणी आहेत। अशा स्थितीमध्ये वडिलांना हे माहिती नसेल, तेही मंत्री असलेल्या वडिलांना, हे मला अजिबात पटत नाही। ही लहान मुलांना पचणारी थाप आहे। तिसरा महत्त्वाचा मुद्दा, ज्युरिस्प्रुडन्स जर बघितला, त्या दिवशी मुख्यमंत्री आमच्याच कॉन्क्लेव्हमध्ये असं म्हणाले की 2 व्यक्ती दरम्यानचा व्यवहार आहे, दोघांवरती गुन्हे दाखल आहेत, जेलमध्ये पण गेलेत। आणि कायदेशीरदृष्ट्या ते बघितलं तर बरोबर आहे मुख्यमंत्र्यांचं, कारण तुम्हाला कायदा माहिती आहे, मलाही माहिती आहे, प्रायमा फेसी जे फेस व्हॅल्यू होतं त्याच्यात। पण हा सगळ्यात मोठा पुरावा ठरू शकतो का की पार्थ पवारांचा ह्या व्यवहारात खूप आधीपासून हस्तक्षेप आहे? हा मोठा पुरावा आहेच, ठरू शकतो नाही, हा पुरावा आहेच। परंतु त्याहीपेक्षा जर मी कोणाला पॉवर ऑफ अटर्नी दिली किंवा कोणी माझ्या कंपनीच्या वतीने काही केलं तर त्याची जबाबदारी माझ्यावर येते। प्रायमा फेसी FIR मध्ये नाव नसेल वगैरे सगळं मान्य आहे, परंतु त्यानंतर सगळ्या चौकशीमध्ये जे मला कळू शकतं, जे सामान्य माणसाला कळू शकतं,
ते पोलिसांना आणि प्रशासनाला का कळलं नाही, हा परिस्थितीजन्य पुराव्याशिवाय अधिकृत पत्र आहे. ठीक आहे. आता ह्या पत्राचं जर सार काढलं तर अगदी कमी शब्दात ह्या पत्राचं सार काय? त्या पार्थ पवारांचं. पत्राचं सार असं आहे की शीतल तेजवानीने पत्र दिलेलं आहे, ही जागा त्यांच्या आणि वतनदारांच्या वतीने त्यांच्या नावावर करावी असं त्यांनी त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे. त्याच्यामध्ये आम्ही घेऊ वगैरे असं कुठं नाही, म्हटलेलं पार्थ पवारचं जे पत्र आहे ते पार्थ पवारच्याच पत्रात म्हणतो मी, ते अमेडियाचं पत्र आहे, ते हो. पार्थ पवारांची सही आहे त्याच्यावर. त्यामुळे त्यांनी असं म्हटलं की शीतल तेजवानीच्या जे काही पत्र दिलंय त्याच्यावर कारवाई करावी आणि ती जागा त्यांना द्यावी, कब्जे हक्काची रक्कम भरून घेण्यात यावी असं त्या पत्रात तर म्हटलं. मला आता दुसराच एक संशय येतो, तुम्ही आता हे पत्र दाखवल्यानंतर की आमेडियाचा तर व्यवहार ह्या वर्षी सुरू झाला आणि ह्या वर्षी तो माध्यमांच्या सगळ्या हस्तक्षेपानंतर तो संपला. नाही, प्रश्न माझा होऊ दे पूर्ण. असं दिसतंय की 2021ला हे पत्र त्यांनी दिलं, ह्याचा अर्थ हे 4 वर्ष आपण म्हणतोय, कदाचित त्याच्या खूप आधीपासून हे सगळं सुरू असू शकेल, कारण हे व्यवहार 1-2 दिवसात होत नसतात. आणि पुन्हा एकदा माझं म्हणणं तेच आहे की अमेडिया कंपनी ज्या पद्धतीने स्थापन करण्यात आली त्या आणि ज्या पद्धतीने त्यांनी दुसरं काही केलेलं नाही, त्याचा अर्थ अमेडिया कंपनी ही हा एवढा व्यवहार करण्यासाठीच स्थापन केली, तीही 2020 मध्ये. असं स्पष्ट गंभीर आहे, धक्कादायक आणि परिस्थितीजन्य पुरावा आहे. हा काय मी घरात तयार केलेला नाही, हा शासनाच्या वेबसाईटवर आहे, MCAच्या वेबसाईटवर हे आहे. पत्र नाही, शासनाच्या वेबसाईटवर नाही, पण कंपनी स्थापन कधी झाली हे शासनाच्या वेबसाईटवर आहे. बरं. पण आता दुसरा एक उपप्रश्न की ठीक आहे, राजकीय नेत्यांचा हस्तक्षेप आहे वगैरे वगैरे, पण मधल्या काळामध्ये सक्षम असे जिल्हाधिकारी होते ना पुण्याला, त्यांचं कोणाचं नाव नाही आहे सगळ्या ह्याच्यात. नाही, त्या मी काही बोलायची गरज नाही. कालचा जर रिमांड रिपोर्ट बघितला तर विजय कुंभार सामाजिक कार्यकर्ता किंवा आम्हाला सवयच आहे म्हणून म्हणू शकाल तुम्ही की आम्ही आरोप करतो. रिमांड रिपोर्टमध्ये म्हटलं की त्यावेळेला त्यांनी अमक्याला पत्र दिलं होतं कोणाला दिलं वगैरे होतं अमक्याला? वगैरे, जिल्हाधिकाऱ्यांना. कोणते जिल्हाधिकारी? त्या काळात कोण होतं 2021ला हे मला माहिती नाही, 2021ला ते आपल्याला दोघं तिघ आहेत त्याच्यामध्ये. दिवसांच्या आधी बहुतेक राजेश देशमुख वगैरे असतील, ते आपण बघू त्याच्यामध्ये. मग त्यांना दिलेलं पत्र आहे, त्यांनी ते जिल्हाधिकारी कोळ कायदा पाठवलेला आहे असं रिमांड रिपोर्टमध्ये म्हणले, तर मग पुढची चौकशी पोलिसांनी का नाही केली? ओके, आपल्याकडे थोडासा वेळाचा मी आणखी विचारेन हेमालीला आपल्याकडे किती वेळ आहे, पण हेमाली याचा सार काय, लसावी काय? हे जे म्हटलं जात होतं की पार्थ पवारांना ह्या जमिनीच्या व्यवहारात काय माहिती नाही, ते साफ खोटं आहे असं विजय कुमार यांनी पुराव्यानिशी दाखवलं. 2, अजित पवारांना ह्या सगळ्या प्रकरणाची माहिती नव्हती, हेही साफ खोटं आहे असं विजय कुमार यांचं मत आहे. आणि 3, जे आता थेटपणे त्यांनी सांगितलं का त्यांनाही ते क्रॉस चेक करायचं आहे, पण प्रशासकीय यंत्रणेतल्या बहुतेक सगळ्या लोकांना की जे ह्या मधल्या काळामध्ये पुण्यात जिल्हाधिकारी वगैरे म्हणून होऊन गेले आणि विद्यमान कदाचित जिल्हाधिकाऱ्यांना याची कल्पना होती, त्यामुळं राजकीय नेते, प्रशासकीय अधिकारी या सगळ्यांनी मिळून केलेलं हे सगळ्यात मोठं प्रकरण आहे. आणि आता असं दिसतं आहे, मी अगदीच एक प्रश्न विचारतो तुम्हाला की जर पार्थ पवारांचा ह्या सगळ्या प्रकरणातला आता थेट सहभाग दिसतोय, तर जे शीतल तेजवानीबद्दल झालं तसं पार्थ बरोबर होऊ शकतं? निश्चितपणे व्हायला पाहिजे. ते पैसे गेले कुठे? 300 कोटीचं झालं काय? पोलीस ज्या पद्धतीने म्हणतायत ना की ती तपासाला सहकार्य करत नाही, हे पोलिसांकडून अपेक्षित नाही. गंमतच आहे, पोलिसांनाच कळत नाही की एका आरोपीकडनं तुम्हाला 300 कोटीची भानगड काढता येत नाही. आणि तीही म्हणजे अशी काही नेहमीचे गुन्हे जे खून मारामारी अशातले नाही, ऍडमिनिस्ट्रेटिव्ह गुन्हे. तुमची ऑफ रेकॉर्ड माहिती काय? कारण तुम्हाला खूप लोक फोन करून, यांना हेमाली खूप लोक माहिती देतात फोन करून, ते 300 कोटी रुपये खरंच झालेत की नाही ट्रान्झॅक्शन? नाही झालेला. हा एक वेगळ्या प्रकारचा व्यवहार आहे जो महाराष्ट्रामध्ये रेग्युलर झालेला आहे की काही जणांनी मिळून एक कट आखायचा, त्या कटामध्ये थोडेफार पैसे गुंतवायचे आणि तो जर यशस्वी झाला तर मग सगळ्यांनी वाटून घ्यायचे. ओके, त्याच्यात हे सगळे लोक इन्व्हॉल्व, सगळे इन्व्हॉल्व असतात त्याच्यामध्ये, कोणीही साव नसतो, सगळ्यांना सगळं माहिती असलं. हे पहा, जमिनीचे व्यवहार, विशेषतः एवढ्या मोठ्या जमिनीचे व्यवहार, अगदी आपण 2 गुंठे घेतले तरी ताऊन सुलाखून घेतो. इथे तर 300 कोटी रुपये शीतल तेजवानींनी पार्थ पवारच्या कंपनीला दिले की नाही दिले? माझ्या मते दिले नसावेत, काहीतरी वेगळी डील ठरली, काहीतरी वेगळी डील ठरली आणि तोच मोठा गुन्हा आहे. थँक्यू सर. त्याची एक शक्यता ही पण असू शकते की शीतल तेजवानी आणि तिचा नवरा हेमाली ते खूप भानगडबाज आहेत. 100 कोटी रुपयाचा गैरव्यवहार ऑलरेडी त्यांच्यावरती नोंदवला गेला आहे. एक शक्यता विजय कुमार असं बोलून दाखवत आहेत की कदाचित असं असू शकतं की तुम्हाला इतर भानगडीतनं आम्ही काढू आणि त्या बदल्यात आम्हाला ही जमीन द्या. पण हे पहिला NDTVवरती थेट पुरावा तुम्ही बघितला की पार्थ पवाराचा ह्या सगळ्या व्यवहारामध्ये काय थेट हस्तक्षेप आहे, तो आजचा नाही, 2021 सालापासूनचा हे दिसलं. आणि त्यामुळं अजित पवार यांच्यासमोरच्या अडचणीत वाढ झालेली आहे, पार्थ पवार यांच्यासमोरच्या अडचणीत वाढ झालेली आहे.
कालही आपण बघितलं की दिग्विजय पाटील असं म्हणतात की या सगळ्या प्रकारामध्ये दिग्विजय पाटलाचं कदाचित असं मत असू शकतं, कारण ते मामेभाऊ आहेत शेवटी, की मला ह्याच्यात फसवलं जातं आहे. काल 9-10 तास पोलिसांनी चौकशी केली, समोरासमोर बसून चौकशी केली, आणि आज जर दिग्विजय पाटलाला ताब्यात घेतलं, पोलिसांनी कारवाई केली, तर मग आपला ह्याच्यात बळी झाला की काही असं त्यांना वाटू शकतं. कारण 2021 सालापासून हे सगळे प्रयत्न सुरू आहेत. माझ्या मते ठीक आहे, अजित पवार म्हणतात की कुठल्याही निवडणुका आल्या की माझ्यावरती आरोप होतात, पण हे सबळ पुरावे खूप आधीपासूनचे आहेत. आता ते पब्लिक डोमेनमध्ये आलेत आणि विजय कुमार सारखे लोक प्रश्न विचारतायत की 2021 सालापासून तुम्ही काय करत होतात की ही मुंडव्याची जमीन घेण्यासाठी पत्रव्यवहार केलाय. नक्कीच. त्यामुळेच आता यावर अजित पवारांकडे काय उत्तर असेल आणि मुळात राज्य सरकारकडे काय उत्तर असेल, काय कारवाई होईल, हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. खूप खूप धन्यवाद राहुल या सविस्तर माहितीबद्दल आणि चर्चेबद्दल.